मी घरीच बाप्पाची छोटी मूर्ती तयार करणार आहे। त्यासाठी मी जात आहे चिखल आणायला, कारण पाऊस असल्यामुळे माती तर भेटणार नाही। इथे मी लाल चिखल घेत आहे। पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, वाटत आहे की पाऊस पडणार आहे, त्यामुळे लवकर लवकर माती भरून घेऊ आपण। इथे हे काय कामाचं नाही, दगड आहे। मी जो चिखल घेतलेला आहे त्यापासून मूर्ती तयार करता येणार नाही, कारण त्यामध्ये छोटे खडे वगैरे असतात। तर आपण मूर्ती तयार करण्यासाठी आधी माती बनवून घेऊ। तर त्यासाठी आपण आधी घरी जाऊन ती माती एका बुट्टीमध्ये काढून घेऊ। त्यात पाणी घालून त्या पाणी वस्त्रगाळ करून घेऊ। तुम्ही काही घेऊ शकता, मी इथं चाळणी घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे एक अर्धा तास असंच ठेवून घेऊ, जेणेकरून माती जी आहे ती खाली तळाला बसेल आणि पाणी जे आहे ते वर येईल। A few hours later. वर जे पाणी आलेलं आहे ते ओतून खाली जो चिखल आहे त्याचा वस्त्रगाळ करून आपण त्याला 1 ते 2 दिवस त्याला सुकत ठेवू। पावसाचे दिवस असल्यामुळे या मातीला सुकायला 2 ते 3 दिवस लागलेले आहेत, नाहीतर ती 8 ते 9 तासामध्ये सुकून जाते। आणि इथं बघा आपली माती तयार झालेली आहे मूर्तीसाठी। तर चला आपण यापासून मूर्ती बनवू। मला जशी हवी होती तशी माती तयार झाली नाही आहे, कारण पाऊस असल्यामुळे माती सुकली नाही आहे, त्यामुळे थोडीशी ओलसरच आहे। त्यामुळे मला मूर्तीला आकार देता येत नाही आहे। जशी होईल तशी आपण बनवू। इथे पप्पानी ऋतू आलेला आहे, तर मला सांगायलेत की हा जरा नाक वाकडं झालंय, थोडीशी सोंड अशी ठेव, कान असं ठेव। ते मला जरा मदत करत आहेत मूर्ती बनवण्यासाठी। माझी इथे मूर्ती तयार झालेली आहे, जशी जमले तशी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झालेली आहे ती। इथे आम्ही डेकोरेशन करत आहे। माझी थीम आहे की नारळामध्ये गणपती बसवायचा, त्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करत आहे। खालचा बेस तयार करून घेत आहे आम्ही। आम्हाला ब्लू गन भेटली नाही आहे, त्यामुळे आम्ही इथं दोऱ्यानं शिवत आहे। तर कसं होतंय ते आपण बघू। मी जी थीम चॉईस केलेली होती ती लवकर आणि सोपी आहे, म्हणून मी ही तयार करायला घेतली। पण तयार करायला घेतल्यानंतर मला समजलं की ही फार अवघड आहे। ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, त्यातील हा प्रकार झालेला आहे माझ्यासोबत आता। आम्ही जे डेकोरेशन केलं होतं ते दाजींना आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी परत सगळं सोडलं आणि ते स्वतः करत आहेत। येताना त्यांनी सोबत ब्ल्यू गन पण आणलेली, त्यामुळे ते सोपं झालं आणि फायनल लुक तुम्हाला समजेलच। सकाळची दुकानची ड्युटी माझ्याकडे सोपवली होती, त्यामुळे मी तरी गणपती आणायला गेले नाही। तर दाजी आणि ह्यांनी गणपती आणायला गेलेले आहेत। सालाबाद प्रमाणे आम्ही नारायण मामांच्या कार्यशाळेमध्ये आलेलो आहे आमचा बाप्पा नेण्यासाठी, आणि इतक्या मूर्त्या सुंदर आहेत इथे। घरून येताना नारळ, अगरबत्ती आणि तांदूळ घेऊन येतात, त्यासाठी इथे त्यांनी बुट्टी ठेवलेली आहे। त्यामध्ये हे ठेवून आपण आपली बाप्पाची मूर्ती घेऊ। बाप्पाचे वेगवेगळ्या रूपातील अवतार बघून अन्नू जाम खुश झालेली आहे, ती इथं भारावून गेलेली आहे। आणि हा आमचा बाप्पा आम्ही सिलेक्ट केलेला आहे, कारण आम्ही जो आधी बाप्पा सिलेक्ट केला होता तो जी मी थीम केलेली आहे त्यामध्ये बसत नाही, ती मोठी मूर्ती होती, त्यामुळे ही आम्ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे। चला आपण आपल्या बाप्पाला घेऊन जाऊ घरी।
रात्री आम्ही जे डेकोरेशन केलं होतं ते सकाळी उठून बघितल्यानंतर ते खाली पडलेलं होतं, कारण त्याला सपोर्टसाठी काही नव्हतं. त्यामुळे आम्ही ते काढून टाकलं. आम्ही केलेली मेहनत पाण्यात गेली आणि जे आहे ते हे डेकोरेशन आहे. तर दुकानची ड्युटी माझी संपलेली आहे, त्यामुळे मी घरी येऊन आवरून आम्ही पूजा केली आणि ही मूर्ती छोटीशी मी बनवलेली आहे. कशी झालेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा.